एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। धनंजय सावंत यांचा भीषण अपघात झालाय। समोरून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या कारला जब्बर धडक दिली आहे। या भीषण अपघातात धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सावंत बाल बचावले असून भाजप पक्ष प्रवेश करून परतत असताना हा अपघात घडलाय। प्राप्त माहितीनुसार सोलापूर पुणे महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री एक भीषण अपघाताची घटना घडली। धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारला एका भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा काही भाग चकनाचूर झाला असून सुदैवाने सावंतांसह त्यांचे सहकारी व अंगरक्षक यात सुखरूप बचावले आहेत। मुंबई येथे बुधवारी दुपारी भाजप पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य धनंजय सावंत आपल्या फॉर्च्युनर गाडीने परंड्याकडे रवाना झाले होते। ते गुरुवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास भिगवण जवळील दाळज गावात हद्दीत आले असता समोरून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या वाहनाला भीषण धडक दिली। धडक इतकी जोरात होती की आलिशान फॉर्च्युनरच्या चालकाच्या बाजूचा पूर्ण भाग चकनाचूर झालाय। दरम्यान सुदैवाने या भीषण अपघातात धनंजय सावंत यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही। गाडीचा चालक आणि सुरक्षा रक्षक किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मुख्य संपादक समीर वाड, आवाज गावाकडचा न्यूज, परंडा।